हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल. संध्याकाळचे जवळपास 4:30 वाजले आहेत. एडिटिंग करत होती तर लक्षात आलं की उद्या काहीतरी साऊथ इंडियन बनवावं. आणि साक्षात पण बरेच दिवसापासून मागे लागला होता, मम्मी साऊथ इंडियन काहीतरी बनव. आणि खरंच यावेळेस बरेच दिवस झाले मी साऊथ इंडियन काही पण बनवलं नाही. तर म्हटलं चला उद्या आपण बनवावं. त्यासाठी मी इथे डाळ आणि तांदूळ भिजत घालत आहे. उडदाच्या डाळीमध्ये मी हिंग घालून ठेवते, त्यामुळे मग डाळ काही खराब होत नाही किंवा त्यात किडे लागत नाही. 3 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता तांदूळ आणि डाळ छानपैकी 3 ते 4 वेळा धुवून घेते. तांदळाला कधी कधी बोरिक पावडर वगैरे लावलेला असतो, त्यामुळे त्याला व्यवस्थित धुवून घेतलेलं केव्हाही चांगलं. आता रात्रीचा स्वयंपाक होतपर्यंत डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजल्या जातील. त्यानंतर मी रात्रीला मग याला मिक्सर मधून बारीक करून घेईन. दुपारीच डाळ तांदूळ मी भिजत घातले होते. त्यानंतर मग मी परत एडिटिंग केली आणि मग तोपर्यंत रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ पण झाली होती. मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तसं रात्रीला मला काही जास्त स्वयंपाक करायचा नसतो, पण तरी वरण भात भाजी पोळी हे तर करावीच लागते. कधी कधी तर असं होतं, मिस्टरांचं किंवा मुलांचा एखादी काहीतरी नवीन फरमाईश पण येऊनच जाते की आज अजून सोबत हे पण कर. तर ते पण आपल्याला मग करावंच लागतं. चला, इथे माझी भाजी झालेली आहे. ती उतरवून घेते आणि मग मी पोळ्या करायला सुरुवात केली. तवा घासलेला असतो, त्यामुळे पहिली पोळी चिकटते, म्हणून मी तव्यावर 2 थेंब तेल टाकते आणि टिश्यू पेपरनी व्यवस्थित पुसून घेते. असं केल्याने मग पहिली पोळी ही तव्याला चिटकत नाही. चला, इथे माझ्या पोळ्या करून झाल्या आणि मग मी मिस्टरांना जेवण वाढून दिलं. त्यानंतर मी मग स्वतः पण जेवले आणि त्यानंतरचं मग काम असतं, रात्रीच्या ज्या प्लेटा वगैरे असतात त्या घासून घ्यायच्या. मी रात्रीला जे छोटे मोठे भांडे असतात ते घासून घेते. कमीत कमी प्लेटा वाट्या वगैरे हे तर मी नक्कीच घासते. गंज किंवा कढ्या वगैरे राहिल्यात तर मग वाटल्यास ते मी राहू देते, त्या सकाळी घासते. ताटं वाट्या पेले वगैरे मी घासून घेतले. त्यानंतरचं मग रात्रीचं काम असतं, गॅस ओटा आणि गॅस शेगडी पुसणं. रात्रीला गॅस शेगडी आणि काउंटर टॉप मी फक्त ओल्या आणि कोरड्या कपड्यांनीच व्यवस्थित पुसून घेते. कारण की दुपारीच मी सगळं व्यवस्थित पुसलेलं असतं, त्यामुळे रात्री काही तो विशेष घाण होत नाही. आणि रात्रीचाही स्वयंपाक काही सकाळसारखा खूप नसतो, त्यामुळे शेगडी काही तेवढी घाण होत नाही आणि ओटा पण काही तेवढा घाण होत नाही. तर ओल्या आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतला तरी तो स्वच्छ होतो. चला, रात्रीच्या स्वयंपाकाची आणि क्लिनिंगची कामं माझी आटोपली. आता सर्वात महत्वाचं काम म्हणजे मी जे दुपारी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते, त्याला आता मिक्सर मधून मला बारीक करायचं आहे. डाळ आणि तांदूळ बारीक करताना जे पाणी भिजत घालताना वापरलेलं होतं तेच पाणी वापरते. कारण की आपण आधीच डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुतलेले होते, त्यामुळे हे पाणी चांगलं असतं आणि ते तसंही थोडं फर्मेंट झालेलं असतं, त्यामुळे आपलं बॅटर या पाण्याने चांगलं फर्मेंट होतं. चला, हे इडलीचं बॅटर आता 2 बॅच मध्ये माझं चांगलं व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे. रात्रीलाच मी बॅटर मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेते. आता ह्या बॅटरला आपण कणकेच्या डब्यामध्ये वगैरे ठेवून दिलं तर ते छान फर्मेंट होतं. थंडीच्या दिवसात इडलीचं बॅटर व्यवस्थित फर्मेंट होत नाही, त्यामुळे थंडीच्या दिवसात तर नक्कीच आपल्याला हे बॅटर कणकेच्या डब्यामध्ये ठेवायला पाहिजे, त्यामुळे ते छानपैकी फर्मेंट होतं. तर चला, रात्रीची माझी सर्व कामं आटोपली. गुड नाईट. आता भेटूया उद्या सकाळी. चला, सकाळ झाली. गुड मॉर्निंग. आज मी काही वॉकिंगला गेले नव्हते. फ्रेश झाले, चहा ठेवला आणि मग आले अंगणात. झाडांना पाणी टाकून घेतलं आणि मग अंगण धुवून घेतलं. सकाळ झाल्यावर सगळ्यात आधी अंगण झाडणे, अंगणात पाणी टाकणे, इथूनच आपल्या कामाची सुरुवात होत असते, होय ना? अंगणातलं काम आटोपलं, मग आले किचन मध्ये. तोपर्यंत चहा माझा झालेला होता. चला, या चहा प्यायला. चहा पिला. नेहमीप्रमाणे 15-20 मिनिटं मी थोडी रिलॅक्स झाले आणि मग लागली स्वयंपाकाच्या सुरुवातीला. स्वयंपाक म्हणजे आज काही स्वयंपाक करायचाच नव्हता. जे इडली किंवा आप्पे वगैरे करणार आहे तोच आज ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही होऊन जातो. वेगळा काही स्वयंपाक करावा लागत नाही. तर मी इथे आता सांबार बनवण्याची तयारी सुरू केलेली आहे. सांबार मी साधा सिंपलच करते. तुरीची डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 वांगे घातलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, कांदा आणि टमाटर घातलेला आहे. यातच मी मीठ घालून घेते. डाळ शिजवायला गॅस शेगडीवर ठेवून दिले.
आणि इथे बॅटर बघा खूप छानपैकी फर्मंट झालेला आहे. आता डाळ शिजेपर्यंत माझ्याजवळ थोडा वेळ होता. त्या दिवशी मी मास्टर बेडरूमची डीप क्लिनिंग करून घेतली होती, पण मुलांच्या बेडरूमची डीप क्लिनिंग ही करायचीच राहिली होती, तर म्हटलं आज करून घ्यावी. मागच्या वेळेस मी या बेडरूमची डीप क्लिनिंग केली तेव्हा बेडची सेटिंग मी चेंज केली होती, पण मग त्यानंतर लक्षात आलं फॅनचा वारा काही त्या साईडला लागणार नाही, म्हणून आज मला परत बेड जसेच्या तसेच ठेवावे लागत आहेत. बेडची सेटिंग चेंज करून झाली, त्यानंतर मग जाळं काढायला घेतलं. तसं तर भिंतीला जाळं वगैरे नसतात, कारण की मी वेळोवेळी झाडताना झाडूनच जर जाळं वगैरे दिसलं तर लगेच काढून घेते. पण ह्या ब्रशने भिंती वगैरे व्यवस्थित पुसून घेतल्या तर छोटे मोठे जर जाडं असले आणि ते आपल्याला दिसतही नसले तर ते निघून जातात. त्यानंतर मग मी फॅन पुसायला घेतला. आधी मी पिलो कव्हरनेच कोरडी धूळ पुसून घेतली आणि जेव्हा मी लिक्विड स्प्रे घेऊन स्प्रे करायला लागले तर पाहते तर हा स्प्रे खराब झालेला होता. मग मी कपड्याला तसंच ओलं केलं आणि ओल्या कपड्याने मग फॅनला व्यवस्थित पुसून घेतलं. त्यानंतर मग मी कोरड्या फडक्याने फॅन व्यवस्थित पुसून घेतला. नंतर मग मी गाद्या व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या. या ब्रशने व्यवस्थित त्या झाडून घेतल्या, म्हणजे त्यावर जो कचरा वगैरे पडलेला असेल किंवा जी धूळ वगैरे बसते ती व्यवस्थित निघून जाते. गाद्या उचलून उचलून बेड पण मी या ब्रशने व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या. आणि 2 महिने झाले होते मी गाद्यांची साईड चेंज केली नव्हती, म्हणून आज मी गाद्यांची साईड पण चेंज करून दिली. भिंतीला लागून जर बेड ठेवला ना तर कामं करायला खूपच जड जातं. मी रूमच्या मधोमध बेड ठेवते, पण माझा मुलगा म्हणतो नको, तो एकदम भिंतीला लागूनच बेड लावतो. चला, बेड आणि गाद्या व्यवस्थित स्वच्छ करून झाल्या आणि त्याची साईड सुद्धा मी चेंज करून घेतली. त्यानंतर मग मी बेडशीट लावून घेतली. बेडशीट लावायच्या आधी मी चारही कोपऱ्यावर व्यवस्थित गाठ बांधून घेते, म्हणजे बेडशीट गाद्यांवर व्यवस्थित बसते आणि तीच इकडे तिकडे मग सरकत नाही. त्यानंतर मग बाहेर बाल्कनी मध्ये आली आणि मग बाहेर येऊन मग खिडकीची ग्रिल व्यवस्थित पुसून घेतली. त्यासोबतच काच सुद्धा व्यवस्थित पुसून घेतले. बाल्कनी असली की खिडकीची ग्रिल आणि काच व्यवस्थित स्वच्छ करता येते. आमच्या मास्टर बेडरूमला गॅलरी नसल्यामुळे तिथल्या खिडकीच्या ग्रिलची आणि काचेची फक्त आतूनच क्लिनिंग करावी लागते. खिडकीची क्लिनिंग केली, त्यानंतर मग रूमला झाडू लावून घेतला आणि मग त्यानंतर पोछा करून घेतला. आमचा हा बेड फारच जुना आहे आणि मिस्टरांचा ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे आमची नेहमी ट्रान्सफर व्हायची, म्हणून आम्ही मुद्दामच तेव्हा बॉक्सचा बेड केला नव्हता. असा हा साधाच बेड केला होता. पण आता त्याचे फायदेच बरे वाटतात की आपण त्या खालून झाडू पोछा वगैरे व्यवस्थित करू शकतो. चला, वरची मुलांची बेडरूम आवरून झाली आणि तेवढ्या वेळात इथे डाळीचा कुकर पण झालेला होता. मग मी चटणी आणि सांबार बनवण्याची तयारी सुरू केली. चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे मी भाजायला ठेवले आणि इकडे सांबाराला पण फोडणी दिली. चला, इथे माझा सांबार बनवून झाला. त्यामध्ये आता मी चिंचेचं पाणी घालत आहे. सुरुवातीला सांबार थोडा पातळच ठेवलेला आहे, शिजल्यानंतर तो परत घट्ट येतो. तसाही आप्पे आणि इडली सोबत सांबार थोडा पातळच लागतो. इकडे मी आप्पे पात्र ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तर मला चटणीसाठी लसूण तळायचा होता, तर मी आप्पे पात्रातल्या तेलामध्ये लसूण तळून घेतला. चटणीसाठी मिक्सर भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, डाळवा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडं अद्रक घेतलेलं आहे, 1 चम्मच जिरा, चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर आणि हे तळलेले लसूण मी त्यात घातलेले आहे. थोडं पाणी टाकून आता याला बारीक पिसून घ्यायची आहे आणि आपली ही सांबारासोबत खाणारी मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे. चटणीवर मग मी तेल आणि जिरा मोहरीचा तडका दिला. त्यानंतर मग मी आप्पे करायला घेतले. साक्षातला आप्पेपेक्षा इडली जास्त आवडते, तर त्याच्यासाठी मग मी 2 पात्र इडलीचे पण लावून घेतले. त्याला आणखी लागतील तर मग आणखी लावून घेता येतील. माझ्या मिस्टरांना इडली आवडत नाही, त्यांना आप्पे किंवा डोसा आवडतो. घरात 4 लोक असले की चौघांच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात आणि ऍज अ होम मेकर आपण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. कोणी आपल्याला जबरदस्ती करत नाही, पण आपण स्वखुशीने आणि आनंदाने त्या पूर्ण करतो आणि ते करण्यातही आपल्याला एक वेगळंच समाधान मिळत असते. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला, अशा प्रकारे माझी ही साऊथ इंडियन थाली तयार झालेली आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. त्यानंतरचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे माझं स्वतःचं. आज मला केसांना कलर करायचा होता, कारण की आता माझं पितळ उघडं पडायला लागलं होतं, म्हणजे पांढरे केस जरा जास्तच दिसायला लागले होते. आपण कामाच्या व्यत्ययामुळे थोडा टाळाटाळ करतो, पण जरा जास्तच दिसायला लागलं तर ते करून घेणं गरजेचंच असतं. आपण घरी राहतो म्हणून काय झालं, स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःला अपग्रेड ठेवणं हे आजच्या काळानुसार खूपच आवश्यक आहे. केसांना कलर लावला, मग आली किचन मध्ये. गॅस शेगडी ओटा पुसायचा होता आणि बाकीचे पण माझे डेली रुटीनचे जे क्लिनिंगचे काम आहे ते अजूनही करायचेच आहेत. स्वयंपाकाच्या आणि नाश्त्याचे आता भांडे निघालेले आहेत, ते घासायचे आहेत, कपडे धुवायचे आहेत.
आणि खालच्या फ्लोअरची फरशी पुसायची आहे. तर चला मंडळी, मी राहिलेले कामं आपले पूर्ण करते आणि आजचा व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.